चला सामन्याला आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. 2 ओव्हरची मॅच. वाकलन 40+ विपक्ष पडगाव 40+. असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वाकलन 40+ विपक्ष पडगाव 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. उंबर्डे 40+ संघाला बाय मिळाली आहे, तो अभिनंदन. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवणं गरजेचं आहे. पडगे 40+ संघाचे एक्स्ट्रा प्लेयर उपस्थित आहेत. वाकलन 40+ संघ प्लीज विनंती असेल नितीन दादा, आपले एक प्लेयर आपण पाठवायचे आहेत. मैदानावरती सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम फॉर द गुड गेम. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बॉलर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं घेऊन निलेश. आता निलेश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल जो मात्र दिशाईन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड, 1 धावची धावफलकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे, तुमच्याकडे वेळच नाही आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये फिल्डर आहे, झाली आहे मिस्टेक. स्वीपर कव्हरचे खेळाडू जोपर्यंत बॅटिंग साठी येतील ते देखील फंबल करत असताना मैदानावरती 2 धावा अर्जित होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र पुढे सरसावत असताना 3 या आकड्यावर. वाकलन 40+ विपक्ष पडगे 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एकीकडे ठाणे जिल्ह्यातील संघ, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील संघ, असे दोन दिग्गज महारथी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे आलाय सिक्सर. फलंदाज जितेशच्या बॅट मधून. जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. 2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येतोय. वाकलन 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आणि जबरदस्त आता सुरुवात झाली आहे. स्पेशली जितेश ज्या प्रकारची फलंदाजी करतायत ती कमालीची. स्टेप आउट झालेत, मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. संपूर्ण समर्पण पाहायला मिळतोय गोलंदाजाचं. निलेश पाहू शकतो फॉलो थ्रू मध्ये जजमेंट फार चांगलं. त्यानंतर यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये लँड नव्हते पाहू शकतो. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम जजमेंट, बॉलला गॅदर केला आणि यष्टांच्या दिशेला थ्रो केला. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नव्हती. 9 वरती हा धक्का बसतोय, जो मात्र पहिला फलंदाज सचिन यांच्या खेळीचा अंत. सचिन बॅक टू दी पवेलियन. नऊ धावा धावफलकावरती असतील. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नितीन मैदानावरती आपण पाहू शकतो. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक दमदार 4 धावेंसाठी चौकार. बॅटर जितेशच्या बॅट मधून. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 13. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निलेश मैदानावरती पाहायला मिळतात आणि निलेशच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो आली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकतंय. जाडो पोचले 15 या आकड्यावर.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. वाकलन 40+ संघाने फार चांगली सुरुवात करून दिली आहे. स्पेशली ज्या प्रकारची फलंदाजी जितेश करतायत, एक वाईड बॉल वगळला तर सर्व धावा फलंदाज जितेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. नितीन आणि जितेश हे दोन खेळाडू मैदानावरती. नितीन यांचं देखील कौतुक करेल, फार चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. दुसरीकडे जितेश सध्या आपण पाहायला गेलं तर 40+ मध्ये पदार्पण करतायत आणि जबरदस्त कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते. यावेळेस बॉल हवेमध्ये, व्हॉट अ कॅच. पण इथे आपण पाहू शकतो बॅलन्स गमावलाय. बॉल आतमध्ये टाकण्यामध्ये यश संपादित केलंय. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकतो, अफलातून एफर्ट. आणि यस टेक्निकल टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आपण यूज करूया बाउंड्री चेक साठी. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. सेफ आहे, सेफ आहे, सेफ आहे. जवळपास 2 ते 3 फूट आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपले 12th मॅन देखील आहेत दादा, आपण त्यांना विचारू शकता. 2 धावा कंप्लीट, 2 धाव्यांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिलं धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र जाऊन पोहोचलेलं आहे 17 या आकड्यावरती. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल टीम पडगे 40+. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 17 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. उंबडे 40+ संघाने फार चांगली कामगिरी केली आहे. वाकलन 40+, पडगे 40+ या सर्व संघाने देखील फार चांगली कामगिरी केली आहे. मात्र एकच संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. आता तो संघ असेल कुठला ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक सध्याच्या घडीला दुसरं मार्गस्थ असताना बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील संतोष. ऑन साईडला टर्न केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतील. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ही आत्महत्या नाही, हा बलिदान आहे. हा विकेट सॅक्रिफाईस करत असताना नितीन पाहायला मिळतील, कारण स्ट्रायकिंग एंडवरती त्यांना फलंदाज जितेशला ठेवायचं होतं. फलंदाज होतील बाद. मैदानावरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते, फार चांगली. यावेळेस देखील आपण पाहू शकतो बॅटची एज आपल्याला पाहायला मिळाली. बॅटच्या टो एंडला बॉल जवळपास लागला होता. एक्झॅक्टली मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली डबल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 22 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर फार चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. नवीन बॅटर हनुमान आणि त्यांच्या जोडीला जितेश यांनी फार चांगली बॅटिंग केली आहे. 16 धाब्यांवरती जितेश खेळत आहेत. इंडिव्हिज्युअल 18 धाब्यांवरती जितेश खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. ऑल सीमारेषा पलीकडे आलाय दमदार सिक्सर. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. फलकावरती असतील 28 ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते बॅटर जितेश यांच्या वतीने. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीरची कार देखील ज्यांच्या नावावरती असे जितेश स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, ज्यांच्या वतीने फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि वाकलन 40+ संघ काय जबरदस्त कामगिरी करतोय या संपूर्ण
टुर्नामेंटमध्ये पहिलीच मॅच खेळत असताना जितेश वन साइड डॉमिनेशन त्यांच्या वतीने पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जरूर होता आणि वॉट कॅच, जबरदस्त झेल पाहायला मिळतीये. 15 ते 20 पावलं धावून इथे कॅच झाली आहे कंप्लीट, कॅच केली आहे कंप्लीट आणि अफलातून झेल पाहायला मिळेल. संपलाय फलंदाजाचं काही विकेटचं पतन. थँक्यू डीजे. 28 चांगली सुरुवात टीम वाकळण 40+ संघाच्या वतीने पाहायला मिळते. किरण नवीन फलंदाज पाहायला मिळतील मैदानावरती. 28 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किरण आणि हनुमान हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. ज्या दोन्ही खेळाडूंना आता या शेवटच्या 2 बॉलवरती जितके बॉल फेस करून जितक्या जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल तितका मी म्हणेल वाकळण 40+ संघासाठी चांगले. कारण पडगा 40+ संघ फार दिग्गज खेळाडूने भरलेला संघ आहे. यावेळेस देखील स्लॉटमधला बॉल होता, झाली आहे मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार नशिबाचा 4. चौकार आलाय. धावफलक 32 32 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जशी जशी ओव्हर कमी होतीये तशी तशी आपण पाहू शकतो मैदानावरती फलंदाजांची भूमिका महत्त्वाची होत असते आणि मैदानावरती ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते टीम वाकळण 40+ संघाच्या वतीने ती अप्रतिम जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 32 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील स्टिप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये. आली आहे मैदानावरती सिंगल. लिग्बाशी एकदा वाढ होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या 33. 34 लक्ष असेल टीम पडगे 40+ संघाला.
आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात राजू आणि दुसरीकडे प्रीतम पाहायला मिळतील. राजू आणि प्रीतम हे सलामीचे 2 फलंदाज पाहायला मिळतात. तर प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 1 मध्ये 34 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलं आणि 34 धावा कशा प्रकारे बनल्या जातील पाहणं महत्वाचं आहे. षटक क्रमांक 1 आणि पहिल्याच षटकापासून पहिल्याच बॉलपासून आक्रमकता धारण करावी लागेल आणि प्रत्येक बॉलला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावं लागेल कारण 17.00 ची आस्किंग गती आहे. विजयासाठी इक्वेशन 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. अभी नाही तो कभी नाही. पडगे 40+ विपक्ष वाकळण 40+ अशी लढत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. 34चा फोटा चेस आणि मोठी चेस करण्यासाठी उतरलेला संघ आणि 1 धावेचा देखील आपण पाहू शकतो जो मात्र त्यांना फायदा झालाय. फलक पाहायला मिळेल सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो 1 या आकड्यावरती 33 धावेंची अजूनही गरज आहे. पहिला बॉल वाईड आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज राजू यांना आपण पाहतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन घेऊन मैदानावरती पडगे 40+ पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. वेगाने फिल्डर आले. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या आकड्यावर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. यावेळेस देखील फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठा धक्का बसतोय. राजू यांच्या खेळीचा अंत. पडगे 40+ संघ आता थोडासा अडचणीमध्ये. सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. सुभाषांच्या वतीने आता कशी आक्रमक फलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसरीकडे प्रीतम आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. त्यांना साथ देणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या उभरायची आहे त्यामुळे रन बनवणं अतिशय महत्वाचं. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप. सुभाष स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. प्रीतम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा मोठी धावसंख्या. यावेळेस देखील फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती जरूर मिस्टेक झाली आहे थोडीशी किपरांच्या वतीने मात्र वाईट +1 एकूण 2. एकूण या 2 धावा 8 फलकावरती आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच आपण पाहू शकतो 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 5 धावा धावफलकावरती. विजयासाठी 29 29 धावांची आवश्यकता. उर्वरित बॉल असतील 9 बॉल 29 ची आवश्यकता पाहायला मिळतीये. आलियाजी मात्र पाहू शकतो सिंगल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती असेल. सिक्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 6. खुल्या टप्प्याचा बॉल यावेळेस देखील चांगला पाहायला मिळतोय. आलिया मैदानावरती सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल जी मात्र 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 7 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल शिल्लक. 27 धावांची आवश्यकता 7 बॉलमध्ये. गोलंदाज तयार प्रदीप. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र मैदानावरती आलेली सिंगल. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 8 ऑन द बोर्ड म्हणजे विजयासाठी अजून देखील 6 बॉल 26. चला वाकळण 40+ संघ थोडासा
वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 बॉल 26 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. पडगे 40+ संघ आता या मॅच मध्ये अडचणीमध्ये सापडलेला आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी गरजेची होती तशी फलंदाजी झाली नाहीये आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये महत्त्व मोठ्या फटक्यांचं फार वाढलंय. स्ट्रायकिंग एंडवरती प्रीतम आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं आता गरजेचं आहे, कारण अडचणीमध्ये संघ सापडलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज ते आपल्याला जितेश पाहायला मिळतील. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता. 6 गेंदों में 26 रनों की आवश्यकता. ये रहेगा जीत के लिए इक्वेशन. 6 बॉल 26. टीम पडगी 40+ संघ अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय, मेक और ब्रेक सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 26 ची आवश्यकता. लोवर फुल टॉस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र बघता बघता डबल. 26 ची आवश्यकता होती, आल्या 2. आता 24 ची आवश्यकता. 5 बॉल 24. 5 मध्ये 24. जितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार चांगली फलंदाजी ज्यांच्या वतीने पाहायला मिळाली तेच फलंदाज. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाज बाद विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. उंबरडे 40+ संघ कर्णधाराला पाठवायचं ही आयोजकांच्या वतीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये. कर्णधार लवकरात लवकर आपण मुख्य अतिथी मंचावरती या. चार बॉल 24 ची आवश्यकता. 4 मध्ये 24 हे इक्वेशन. लहू पाहायला मिळतील. 4 बॉल 4 षटकारांची आवश्यकता. वाकळण 40+ संघाने काय जबरदस्त कामगिरी केली आहे. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये आपल्याला वाकळण 40+ संघाच्या वतीने पाहायला मिळाला. पण पडगे 40+ संघाचं देखील आपण तितकंच कौतुक करणार आहोत. ज्या प्रकारचं आपल्याला या संघाच्या वतीने खेळ पाहायला मिळाला. हरकत नाहीये, एक मॅच तुमचं कॅलिबर डिसाईड करू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो वेगळ्या दर्जाचा खेळ पडगे संघाच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस डॉट 3 बॉल 24 कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल नाही आहे, पण औपचारिकता फक्त आणि फक्त शेष आहे. 3 बॉल 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 3 बॉल 24 हे इक्वेशन. तीन बॉल 24 ची आवश्यकता होती. मैदानावरती आलाय बॉल डॉट. 2 बॉल 24 फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. विनंती असेल उंबरडे 40+ संघ कॅप्टनला आपण पाठवायचं आहे आणि चालू सामना जो आहे त्याच्या विजेत्या टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल, जशी मॅच फिनिश होईल आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. शॉर्ट लेगचा खेळाडू थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार देखील आलाय. 4 धावांसाठी या चौकार पाहायला मिळतोय. टीज आहे. एक बॉल 20. एक बॉल 20 ची आवश्यकता होती. मैदानावरती आपण पाहू शकतो जो बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय वाकळण 40+ संघाने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट जितेश आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. विनंती असेल उंबरडे 40+ संघ आणि वाकळण 40+ संघ प्रदीप यांना डेडिकेट केली आहे. जितेश यांनी आपली मॅन ऑफ द मॅच. चला प्रदीप दादा आपण या. विनंती असेल उंबरडे 40+ संघ दादा प्लीज आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. वाकळण 40+ संघ आपण देखील या. पडगे 40+ संघाने देखील फार चांगला खेळ दाखवलाय. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत.